नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. नंदुरबारमधील स्टेट बँकेच्या शाखेमध्ये महिलांमध्ये चेंगराचेंगरी. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी. 2 महिलांना भोवळ आल्याची देखील माहिती. नंदुरबारमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. अनेक महिलांच्या गेल्या 8 दिवसांपासून बँकेत फेऱ्या. बीडच्या परळीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांची बँकेबाहेर गर्दी. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडून बँकांबाहेरच्या गर्दीचा आढावा. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा सेंट्रल बँक शाखेवर लाडक्या बहिणींची मोठी गर्दी. पैसे काढण्यासाठी रात्रीपासूनच नंबर लावण्याची वेळ. तर TV9च्या बातमीनंतर रक्षा खडसे, चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत बँकेला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळी आकाशामध्ये ड्रोनच्या घिरट्या. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळत नसल्यानं नागरिकांवर रात्रभर जागे राहण्याची वेळ. सोलापूरच्या करमाळ्यातील आळसुंदे फाट्यावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. दहिगाव उपसा योजनेच्या माध्यमातून नेरले आळसुंदे तलावामध्ये पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी. चंद्रपूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोर्चाद्वारे आक्रोश व्यक्त. सोलापूरच्या करमाळ्यातील आळसुंदे, पाझर आणि नेरले तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. प्रशासनाकडून पाणी सोडण्याचं लेखी मिळेपर्यंत आंदोलन स्थगित. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये महाविकास आघाडीचा शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. मोर्चामध्ये प्राजक्त तनपुरे आणि प्रतापराव ठाकरे यांचा सहभाग. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नागपूरच्या मौदा शहरामध्ये विद्यार्थ्यांची रॅली. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन. श्रीरामपूरमध्ये बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महिला आणि विद्यार्थिनींचा मोर्चा. नराधमाला फाशी देण्याची मागणी. सोलापूरच्या माढ्यामध्ये बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त. पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. बीडच्या परळीमध्ये बदलापूर इथल्या घटनेचा विद्यार्थिनींकडून तोंडावर काळी फीत लावून निषेध व्यक्त. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विद्यार्थिनींची मागणी. कोलकाता आणि बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी लातूरच्या तरुणांकडून मूक मोर्चा. दयानंद कॉर्नरपासून सुरू झालेल्या मोर्चामध्ये शहरातील तरुण तरुणींचा मोठा सहभाग. बदलापूरच्या घटनेनंतर पंढरपूर पोलीस आता अलर्ट मोडवर. निर्भया पथकाकडून रोज 10 ते 15 शाळांमध्ये जाऊन पाहणी. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा रास्ता रोको. पेसा क्षेत्रामध्ये 17 संवर्गातील पदभरती करण्याची मागणी. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. विविध मागण्यांसाठी निदर्शनं करत काम बंद आंदोलन. बीडच्या अंबाजोगाईमधील शासकीय स्वराती रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांचा 9 दिवसांपासून संप सुरूच. डॉक्टरांच्या संपामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे मात्र मोठे हाल. नांदेडच्या किनवट तालुक्यातील निजपूरमधील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांचं देखील उपोषण. जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी 3 दिवसांपासून ग्रामस्थांचं उपोषण सुरू. धुळ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ. धुळ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. 2 तासाच्या पावसानं शहराला झोडपून काढलं. अक्कलपाडा धरणामधून पांझरा नदीमध्ये 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग. अकोल्याच्या अकोटमधील काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. जोरदार पावसामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान. बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची हजेरी. मुसळधार पावसानं शेतकरी सुखावला, तर अनेकांच्या शेतामध्ये मात्र पावसाचं पाणी तुंबलं. बुलढाण्याच्या खामगावमधील दिवठाणा लघु प्रकल्पाच्या सांडव्याला लिकेज. शेकडो एकर शेतीमधील पिकं धोक्यात. लाखो लिटर पाण्याची नासाडी. भुसावळच्या हातनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडले. धरणामधून 50,000 ते 75,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या चाळीसगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं. काही परिसरातील रस्ते जलमय. अमरावती जिल्ह्यातील 36 महसूल मंडळांमध्ये 100% पाऊस, तर 4 महसूल मंडळामध्ये अत्यल्प पावसाची नोंद.
जिल्ह्यातील 56 पाणी प्रकल्पांमध्ये 74% तर अप्पर वर्धा धरणामध्ये 85% पाणी साठा। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ड्रॅगन फ्रूट शेतीकडे कल। सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला पसंती। जिल्ह्यामध्ये 1000 हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड। हिंगोलीमध्ये सोयाबीनच्या पिकांवर पिवळ्या मोझॅकनंतर आता हिरव्या मोझॅकचं संकट। फवारणी करून देखील काही उपयोग होत नसल्यानं शेतकरी चिंतेत। सोलापूरमध्ये निर्यात बंदी उठवल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये 10 ते 15 रुपयांची वाढ। सोलापूरमध्ये कांद्याला 40 ते 45 रुपयांचा भाव। कांद्याचे दर वाढल्यानं बळीराजा सुखावला। जळगाव जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये उसळी। प्रति क्विंटल 250 रुपयांनी भाव वधारले। शिल्लक असलेला उन्हाळी कांदा बाजारात दाखल। भंडारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःहून 15 सप्टेंबरपर्यंत पिकांची अद्ययावत ई-पीक पाहणी करण्याचं आवाहन। तहसीलदार निलेश कदम यांचं आवाहन। गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 3768 हेक्टर पिकांचं नुकसान भरपाईसाठी 8 कोटींची मागणी। नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ। धरणामध्ये सध्या 48.39% पाणीसाठा। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा। सिंधुदुर्गच्या मालवणमधील तळाशीमध्ये जमिनीची धूप। समुद्राला उधाण आल्यानं तळाशीमध्ये आणि मधली तोंडवली या भागामध्ये फटका। गावामध्ये पाणी घुसण्याची शक्यता।